कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तर असं आहे बघ सगळं. सदा, आपण दोघं खरं तर एकाच वर्षी ग्रॅज्युएट झालो. कॉलेजमधनं बाहेर पडलो, डिग्री घेतली आणि मी आपलं एक मध्यमवर्गीय माणसासारखा विचार केला. नोकरी मिळाली, सुरुवात केली. पण तू मात्र स्वतःचं काम करायचं ठरवलंस, रिक्षा चालवायला लागलास. खूप कष्ट केलंस, पण ते कष्ट आज तुझ्या कामी येत आहेत. खरंय रे. आता मला नाही मिळालं तुझ्या एवढे चांगले मार्क्स, नाही मिळाली नोकरी, त्यात काय. पण रिक्षा चालवून मी माझ्या दोन्ही मुलांची शिक्षण पूर्ण केली. आज दोघंही परदेशात सेटल आहेत. खरं तर मला रिक्षा चालवायची गरजच नाही, पण मग वेळ कसा जाणार ना, म्हणून चालवतो रिक्षा. आणि महत्वाचं म्हणजे वेगवेगळी माणसं भेटतात. बरं वाटतं रे. खरंय तुझं म्हणणं सदा. आणि काय हरकत आहे ना, वेगळं काहीतरी करून बघायला हरकत काय आहे. पण मी मात्र नोकरी गेली तरी पुन्हा नोकरी मिळते का हाच प्रयत्न करत राहिलो. अरे गॅरेजेस मध्ये जाऊन चौकशी सुद्धा केली, पण काय वयामुळे कोणी नोकरी द्यायला तयारच नाही. म्हणूनच आपण भलं, आपलं काम भलं. आपण आपले नियम लावायचे, काम करत राहायचं. तुला रात्री रिक्षा चालवायची वाटते, चालव रात्री. सकाळी लवकर उठून रिक्षा चालवायची वाटते, चालव ना, हरकत काय. सदा, तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं, मन हलकं झालं. बघ आता दुसरं कुठलं काम शोधण्यापेक्षा हेच करतो. श्रीनिवास, तुझं जर खरंच ठरलं असेल ना, आत्ता चल. आत्ता मी तुला एका अशा गृहस्थाकडे घेऊन जातो ना, त्याचं जर शिफारस पत्र मिळालं, तुला लगेच भाड्यावर रिक्षा मिळेल. म्हणजे काय, दागिने वगैरे गहाण ठेवायची गरजच लागणार नाही. काय बोलतो? अरे असं झालं तर फारच बरं होईल रे. चल ना जाऊया. पण कोणाकडे जायचंय? तुला काय करायचंय तू चल, तर तू रिक्षात बस, मी आलो. ए तुझी जुनी सवय गेली नाही. अरे कुठका धंदा या, तू बस गाडीत बस. चल बस. पण कोणाकडे जायचंय? अरे तू बस ना, तू चल. बर चल. सदा, अरे आता तरी मला सांग की इकडे का आणलंयस तुम्हाला? अरे चल तर, इथे तुझं काम 100% होणार. इकडे? हा. हा सदा तर मला गाडी पाटलांच्याकडे घेऊन आला. माझ्या रिक्षा चालवण्याच्या निर्णयाबद्दल अजून लक्ष्मीलाही माहित नाहीये. ती गाडी पाटील पहिल्यांदा ऐकणं. मला सांग, खरंच आपल्याला यांच्याकडे जायचंय? हो. अरे ह्यांच्याकडूनच तुला शिफारस पत्र मिळणार आहे. चल चल श्रीनिवास, चल. गाडे पाटील माझे व्याही आहे हे मी सदाला सांगू शकत नाही. काय करू आता? सदाभाऊ तुम्हीच का? हो. साहेबांनी तुम्हाला वेळ दिली होती ना? हो. आओ चला लवकर. हे श्रीनिवास, तर मात्र तो आला नाहीस ना, तर इथे माझं नाव खराब होईल. आणि त्यांना नाराज करून नाही चालणार. अरे चल चल. अहो आता काय मुंगीच्या पावलांनी येतात काय? चला लवकर, साहेबांना दुसरी कामं पण असतात. चला या. हो आलो चला. चल ना, चल श्रीनिवास.
चल लवकर. चल. सदा मला तुझी टोपी देशील? टोपी. श्रीनिवास, एकदा रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतलायस ना, मग आता का लाजायचं? अरे तोंड का लपवतोयस? अरे सदा, काय सांगू तुला, हे सगळं मी माझ्या निर्णयामुळे नाही, माझ्या नात्यांमुळे करतोय. चल ना. आहो सदा भाऊ, चला लवकर. हो काका, चला पटपट चला या. हो आलो. चल चल श्रीनिवास, चल ये. देवा, या सगळ्यातनं सुखरूप सोडव रे बाबा. मी कुठे अडकायला नको. अजिबात घाबरायचं नाही बघा. शेवटी काम हे काम असतं, त्यात काही छोटं मोठं नसतं. म्हणजे काय आहे ना की जे काम तुम्हाला येतं ना त्यात स्वतःला झोकून द्या. आणि कसं आहे, जसं रडत बसणं आपल्या हातात आहे ना, तसंच परिस्थिती बदलणं सुद्धा आपल्याच हातात असतं. आणि परिस्थिती ही जिद्दीने बदलू शकतो आपण. कधी कधी काय होतं की आपल्याला संधी मिळत नाही, ठीक आहे ना, पण ती संधी शोधा. जी संधी हातात येईल त्याचं सोनं करा. चुका, धडपडा, काही हरकत नाही. फक्त एक करू नका, प्रयत्न थांबवू नका आणि कुठल्याही कामाला कमी लेखू नका. माझ्या पायातली गेलेली ताकद परत यावी म्हणून तू इथे आलीस ना लक्ष्मी. पण दुर्दैव बघ ग, मी तुझ्यासमोर येऊही शकत नाही. म्हणजे मी म्हणत होते की प्रत्येकाने आपल्या पायावर उभं राहायला हवं. स्त्री पुरुष असा भेदभाव मनात आणू नये. प्रत्येक स्त्रीने जमेल तसं आपल्या संसाराला आर्थिक हातभार लावायला हवा. नाही म्हणजे आपण बायका काय करतो ना, आपल्याला असं वाटतं की संसार सांभाळणं, घर सांभाळणं एवढंच आपलं काम आहे. नाही, ते आहेच, पण वेळ प्रसंगी आपल्या जोडीदाराला आपल्या बाजूने काही आर्थिक मदत करता आली तर ती सुद्धा करायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण स्त्रियांनी सुद्धा आर्थिकदृष्ट्या सबळ असायला हवं, सक्षम असायला हवं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.